लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा। बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका। मनसेच्या मागणीची एसटी बस आगाराने केली पूर्तता, मनसेने मानले दहिवडी आगाराचे आभार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दहिवडी आगाराचे आभार मानले। मसवड भागातील 50 गावांच्या बसेस दहिवडी आगाराच्या वतीने काही दिवसांपासून रद्द करण्यात आल्या होत्या। त्या पूर्ववत सुरू व्हाव्यात यासाठी धैर्यशील पाटील यांनी मनसैनिकांसह दहिवडी बस स्थानक आगार प्रमुख कपिल डुबल यांच्याकडे निवेदन देत बस सेवा पूर्ववत सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता। या मागणीची दखल घेऊन दहिवडी आगाराने खरसुंडी आणि विरळी मुक्कामी या दोन्ही गाड्या आज पोहोच सुरू केली असल्याची माहिती आगार प्रमुख कपिल डुबल यांनी दिली। या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धैर्यशील पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कपिल डुबल यांना पुष्पगुच्छ देऊन दहिवडी आगाराचे आभार मानले। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, दहिवडी शहर अध्यक्ष शुभम खांडे, नानासो कट्टे, प्रथमेश नवले, निलेश सोनवणे, रामभाऊ कट्टे, विश्वराज कट्टे यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते। उर्वरित बसेस 10 तारखेच्या दरम्यान सुरू होतील। तसेच यापुढे आगारांकडून प्रवाशांना कोणताही नाहक त्रास होणार नसल्याचंही डुबल यांनी सांगितलंय। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। मसवड भागातील ज्या बंद फेऱ्या होत्या त्या बंद फेऱ्यांचे निवेदन मागील 4 दिवसापूर्वी माननीय धैर्यशील दादा पाटील साहेब यांनी मला दिलेले होते। दादांना मी सांगितलं होतं की या सोमवारी आम्ही त्या फेऱ्या चालू करू आणि आज खरसुंडी मुक्काम आणि आपला विरळी मुक्काम या 2 मुक्कामांच्या सर्व फेऱ्या पूर्वरत मसवड भागातून चालू केलेल्या आहेत। तसेच येत्या 10 तारखेला शाळा चालू होतात, त्या संदर्भात आम्ही मेडद मुक्काम आणि मार्डी मुक्काम या दोन्ही मुक्कामचे नियोजन केलेलं आहे। 10 तारखेपासून सर्व फेऱ्या पूर्वरत सुरू होतील आणि कोणताही त्रास मसवडवासियांना होणार नाही, त्यांची पूर्वरत सेवा परत सुरू राहणार आहे। गेली 4 दिवसापूर्वी आम्ही दहिवडी आगारचे डिपो मॅनेजर डुबल साहेब यांना एक निवेदन दिलेलं होतं। निवेदनाचा विषय असा होता की मसवड भागामधल्या त्यांनी 50 गावच्या गाड्या बंद केलेल्या होत्या, म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती, निवेदन दिलं होतं की तुम्ही जर त्या गाड्या लवकरात लवकर नाही चालू केल्या तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारायला लागेल। त्या पद्धतीने त्यांनी 8 दिवस जाऊनच नाही दिले, गेल्या 2 ते 3 दिवसापासूनच त्यांनी गाड्या चालू केल्या, म्हणून त्यांनी आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आज अभिनंदन केलेलं आहे। आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की मसवडवासियांना किंवा मान तालुक्यातील कुठल्याही गावांना एसटीचा कुठलाही त्रास होऊन देणार नाही, याची त्यांनी हमी घेतलेली आहे। म्हणून आम्ही आज त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्याचं अभिनंदन केलेलं आहे। आम्ही त्यांचं सर्वांचं आभार मानलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।